नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। 13व्या दिवशी सुद्धा गोदावरी नदी प्रवाहित झाली आहे। गंगापूर धरणातून अजूनही पाण्याचा विसर्ग सध्या सुरूच आहे। या संदर्भातले अपडेट आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून घेऊयात। अभिजित, आपण पाहतोय 13 दिवस उलटलेले आहे, गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केला जातोय। काय सध्याची परिस्थिती आहे? सेजल, गंगापूर धरणातून जवळपास 1060 क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी सोडलं जातं आणि त्यामुळे सलग 13 दिवसापासून रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते। सध्या दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत गोदावरीच्या पुराच्या पाण्याची पातळी जी आहे ती आलेली सध्या आपल्याला बघायला मिळते। जी सर्व मंदिरं आहेत या रामकुंड किंवा गोदा घाटाच्या परिसरातली, त्या मंदिरांना देखील गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा वेढा अद्यापही कायम असल्याचं समोरच्या या दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळेल। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे गंगापूर धरण 60% जास्त भरलेलं असल्यामुळे गंगापूर धरणातून मागच्या 13 दिवसांपासून पाण्याचा विसर्ग केला जातोय। मधल्या काही दिवसांपूर्वी पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला होता, मात्र आता पुन्हा एकदा 1060 क्युसेक इतक्या संतुलित वेगाने गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी सोडलं जात आहे। गंगापूरप्रमाणेच नांदूर मधमेश्वर धरणामधून देखील पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे, त्यामुळे गोदा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर रामकुंड आणि या सगळ्या परिसरामध्ये खरं तर दररोज देशभरातून हजारो भाविक। धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग हा सातत्यानं केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।